विधानसभा निवडणुकीतून कुणी माघार घेतली, सर्व उमेदवारांची यादी बघा. 5 नोव्हेंबर 2024 काल संपली मुदत आणि कोणत्या उमेदवारांनी मागे घेतली नावे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून इतर नेतेही वादळी सभांना सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. या दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान होतं. ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यातच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यास काल शेवटची मुदत होती. या दरम्यान अर्ज कुणी माघार घेतले त्यांची संपूर्ण नावे जाणून घ्या. बंडखोरी हे यशस्वी करण्यात कोण यशस्वी झालंय, कोणत्या पक्षाला यामध्ये यश आलं नाही, संपूर्ण समजेल. समजून घ्या उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतला. पहिला पॉईंट, अंधेरी पश्चिम इथून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसिन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशोक जाधव यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे. माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अशोक जाधव यांना दिलासा मिळाला आहे. दुसरा, औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने आहेत. पालघर विधानसभेत बंडखोरी मोडीत काढत देखील महायुतीला यश आलंय. भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी उमेदवार अमित घोडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पालघर विधानसभेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करून अमित घोडा मागील 3 दिवसापासून नॉट रिचेबल होते, पण त्यांनी अर्ज मागे घेतलाय. चौथा, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात सलग 4 वेळा निवडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपेक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून बीड विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरले होते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे 2 पुतणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार यांचे पक्षाकडून पुतणे योगेश क्षीरसागर, तर दुसरे पुतणे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे संदीप क्षीरसागर आहेत. तुळजापूर काँग्रेसचे बंड शमले. काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुळजापूरमधून उमेदवारी न मिळाले बंडाचे झेंडा फडकवत मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पक्षशिष्टांच्या शिष्टाईनंतर मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतली. काँग्रेसचे धीरज पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे राणा जगजित सिंह पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यात लढत निश्चित आहे. 6वा, शिवसेनेने देवळाली मतदारसंघात एबी फॉर्म मागे घेतला. देवळाली मतदारसंघातील उमेदवार जयश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. राजश्री अहिरराव कालपासून नॉट रिचेबल होत्या. शिवसेनेने आदेश देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पक्षांतर्गत बैठका होऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी रद्द करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आणि देवळालीप्रमाणे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात धनराज महाले यांनी अधिकृत उमेदवारी पक्षाकडून रद्द करण्यात आली. तुमसर इथून मधुकर कुकडे यांनी अर्ज मागे घेतला. 8वा, अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिशान हुसेन यांनी माघार घेतली. जिशान हुसेन यांनी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचितमध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिशान हुसेन यांना अकोल्याची पश्चिम उमेदवारी दिली होती. जिशान हुसेन हे माजी राज्यमंत्री अझर हुसेन यांचे सुपुत्र आहेत. रायगड अलिबागातून ठाकरे गटाचे सुरेश म्हात्रे यांची माघार. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे. सांगलीत मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर CR सांगलीकर, मोहन वंखडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब वनमोरे या तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 11, नाशिकमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या अपक्ष बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची माघार. मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे धनराज महाले यांनी घेतली आपली उमेदवारी मागे. वेळेवर एबी फॉर्म घेऊन नरहरी शिवरसळ यांनी केले होतं आवाहन. नाशिक पश्चिम मधून कामगार नेते माकपाचे डॉक्टर DL कराड यांनी माघार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतली. चोपडा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारच्या राष्ट्रवादीकडून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले बंडखोर उमेदवार माजी आमदार जगदीश वळवी यांची माघार.
मी शरद पवार राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता असून शरद पवारांसोबत पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश दिल्यानंतर मी माघार घेत असल्याची जगदीश वाळवी यांनी माहिती दिली आहे। गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉक्टर होळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। भाजप श्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉक्टर होळी नरमले। डॉक्टर होळी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष नियुक्ती भाजप उमेदवार डॉक्टर मिलिंद नरोटे यांचा मार्ग सुकर झाला। भाजपचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी माघार घेतली। नाशिक मध्यचे उमेदवार अजित पवार गटाचे बंडखोर शहराध्यक्ष अपक्ष रंजन ठाकरे यांनी माघार घेतली। उद्धव ठाकरेंचे रणजित पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। शेवटची 5 मिनिटं असताना फॉर्म मागे घेतला। शरद पवार यांच्या शिष्टाईला यश। बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांची माघार। खानापूर मतदारसंघातून भाजपकडून बंडखोरी केलेले ब्रह्मानंद पवळकर यांनी अर्ज मागे घेतला। शिरूर हवेली विधानसभातून मतदारसंघातून भाजपचे बंडखोर प्रदीप कंड यांची माघार। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बंडखोर शांताराम कटके यांची माघार। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेने शिंदेच पक्षाचे बंडखोर अक्षय पवार यांची माघार। अमरावती जिल्ह्यात महायुतीतील बंडखोर तलवारी मॅन होण्यास सुरुवात। अचलपूर मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रवीण तायडे विरुद्ध अक्षरा लहाने नंदू वासनकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे। मेळघाटातून भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची निवडणुकीतून माघार। भाजपाला बंड शमवण्यात यश। तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपाला बंड शमवण्यात यश। भाजपच्या रविराज देशमुख यांची निवडणुकीतून माघार। रविराज देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेताच पक्षात मिळाली मोठी जबाबदारी। भाजपाकडून प्रदेश उपाध्यक्ष पदाची रविराज देशमुख यांची जबाबदारी। दर्यापूर मतदारसंघात बंडखोरी शमवण्यात काँग्रेसला मोठे यश। रामेश्वर अभ्यंकर आणि गुणवंत देवपारे यांच्याकडून निवडणुकीत माघार। नाशिक शहरात मनसेची माघार। मनसेचे पूर्व मध्य मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी घेतली माघार। नाशिक जिल्ह्यात तब्बल 137 उमेदवारांनी माघार घेतली आहे। 337 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते। जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 200 उमेदवार निवडणूक रिंगणात। नेवासा मतदारसंघात राष्ट्रवादीची माघार। अजित पवार गटाच्या उमेदवारांनी माघार घेतली। अब्दुल शेख यांना राष्ट्रवादीची उमेदवारी। शेवटच्या क्षणी अब्दुल शेख यांनी आपला अर्ज मागे घेतला। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची निवडणुकीतून माघार घेतली। अकोल्याच्या इतिहासात पहिल्यांदा एका अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतलाय। वाशिम रिसोड विधानसभा मतदारसंघात 6 जणांची माघार, 13 जण तटस्थ। रमेश गोरसिंग पवार राष्ट्रीय बहुजन पार्टी, उद्धव सदाशिव ताहडीक ह्या पक्षांची नावे आहेत। कुर्ला विधानसभेतून शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी अर्ज मागे घेतला। कुर्ला विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। शरद पवार यांच्या सूचनेनंतर मिलिंद अण्णा कांबळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। अशा प्रकारे काल म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी जबरदस्त रीतीने अर्ज मागे घेण्यात आलेले आहे। तर ही माहिती ही लिस्ट आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। निवडणुकी तसेच योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।